नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो, शेतकरी वर्गासाठी शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2026 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार असून हा जो GR आहे हा 2 जून 2026 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे। आता प्रस्तावना बघूया। महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे। तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते। पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते। त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही। असे शेतकरी किंवा थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही। शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजना 2017 मध्ये आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पद लाभ 2022 मध्ये जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केलेली आहे। आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किंवा आपला शासन GR काय ते आपण पाहणार आहोत। शासन निर्णय बघूया। उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबतच्या खालील तपशील देखील आपण पाहणार आहोत। आता या तपशील मध्ये म्हणजे तुमची जी योजना आहे ही जी आता तुम्हाला 2026 मध्ये जो लाभ मिळणार आहे या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अशा नावाने संबोधण्यात येत आहे। आता कर्जमुक्ती तुम्हाला किती प्रकारे मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची संपूर्ण डिटेल पाहणं। ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30/9/2025 अखेर थकीत असलेली दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक आणि अनेक बँकांकडील व सर्व कर्जावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जमीनधारकाचे क्षेत्र विचारात न घेता त्याच्या कर्ज खात्यात 2,000 रुपये लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। नीट लक्षात घ्या। 2 नंबरचा पॉईंट बघू आपण। दिनांक 1/4/2019 दिनांक 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व तसेच दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्यांच्या कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येणार आहे। नीट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना कसे मिळणार आहे तर याची सविस्तर वर्णन देखील आपण करून घेणार आहोत। या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केलेल्या पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठित कर्ज यांची 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांचा एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांचा यापूर्वी महात्मा ज्योती फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची दिनांक 30/9/2025 रोजी किंवा अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली अशा अनेक बँकांकडून सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 रुपये पर्यंत असल्यास त्यांना योजनेअंतर्गत 50,000 रुपये अधिकतम मर्यादेच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। आता ज्यांनी 2019 ते 25 मध्ये लाभ घेतलेला असेल त्यांच्यासाठी कशी ही योजना राबवली जाणार आहे याची सविस्तर विवरण तुम्हाला समजून दाखवतोय। आता बघणार आहोत आपण एक वेळ समझोता म्हणजे OTS म्हणतात त्याला आपण। तर त्याच्यात आहे सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व खात्यांची मुद्दल व व्याजासह दिनांक 3/9/2025 रोजी थकीत असलेली दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांची प्रथम रुपये 2 लाखापर्यंत जास्त अधिक किंवा थकीत रकमेची बँकेस संस्थेच्या परतफेड करणे आवश्यक असेल। अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एकमेव समझोता अंतर्गत म्हणजे OTS याच्या अंतर्गत तुम्हाला 2 लाख पर्यंतच्या रक्कमचा हा लाभ देण्यात येणार आहे। सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते
31/3/2025 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्जे खात्याच्या 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकरी थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापर्यंत जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाख रुपयापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एकवेळ समझोता अंतर्गत म्हणजे OTS 2 लाख रुपयाच्या रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनेक हिश्श्याची 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी दिनांक 31/3/2027 पर्यंत ही मुदत देण्यात येणार आहे. ही जी रक्कम आहे OTS द्वारे जी रक्कम भरणार आहे त्याची मुदत तुम्हाला पुढच्या मार्च पर्यंत देण्यात येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योती फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 चा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज किंवा पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली किंवा अनेक बँकांकडील कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांची त्यांच्या थकीत रकमेपैकी ₹50,000 वरील संपूर्ण थकबाकी बँकेत जमा केल्यानंतर त्यांना ₹50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एकवेळ समझोताचा लाभ हा देण्यात येणार आहे. व तसेच या शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या त्यांच्या हिश्श्याची ₹50,000 रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत, या शेतकऱ्यांना देखील 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात आलेली. आता पॉईंट तिसरा बघू आपण. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकांकडील शेतकऱ्यांना पीक कर्ज किंवा पुनर्गठित किंवा अनुत्पादित कर्जांना NPA अकाउंट कर्जमुक्ती एकवेळ समझोता योजनेच्या OTS लाभ देण्यात असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार डेट ऑफ NPA खतावणी शिल्लक म्हणजे लेडर बॅलन्स निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकांसोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेस प्रमाण निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांचे अध्यक्षतेखाली किंवा प्रधान सचिव व्यवस्थापिक संचालक महा-IT प्रशासक महाराष्ट्र राज्य सरकारी बँक तसेच मुंबई समन्वय राज्यस्तरीय बँकेत समिती पुणे व शहर आयुक्त व निर्बंधक सरकारी संस्था पुणे यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती अनुत्पादित कर्जासोबत म्हणजे NPA अकाउंट सूट देण्यात येण्याची रक्कम बँकांशी वाटाघाटी करून निश्चित करण्यात येणार आहे. हे झाले दोन हप्ते, हे झाले दोन लाभ. आता तिसरा लाभ आहे तो आहे प्रोत्साहनपर भत्ता किंवा प्रोत्साहनपर लाभ. आता याच्यामध्ये वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2022-23 सन 2023-24 सन 24-25 या 3 वार्षिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षाचे आर्थिक पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपवल्यानंतर 30 जून किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल तर त्या दिनांकापासून कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचे हेतूने प्रति शेतकरी ₹50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांची 2025-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करण्याचे अनिवार्य असणार आहे. सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्यांची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 पेक्षा कमी असेल तशा अशा शेतकऱ्यांना सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाची मुद्दल व व्याजासह परतफेड करण्याची रक्कम किंवा किमान रक्कम 5,000 रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे जे पीक कर्ज आहे किंवा कर्जमुक्ती अशा प्रकारे तुम्हाला हे कर्जमुक्तीचा जो लाभ आहे तो मिळणार आहे. आता या योजनेअंतर्गत उपरोक्त प्रमाणे कर्जमुक्ती एक वेळ समझोता म्हणजे OTS व प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी खालीलपैकी निकष जे निश्चित करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण डिटेल मी दिलेली आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार आहेत. जे तुम्हाला आता या योजनेसाठी कोणते व्यक्ती अपात्र असणार आहेत, कोणते व्यक्ती पात्र असणार आहेत याची संपूर्ण डिटेल देखील दिलेली. अशा प्रकारे तुम्ही कर्जमुक्तीचा फॉर्म भरा व त्यासाठी डॉक्युमेंट्स रेडी करा. असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.